हॅलो 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 गुड इव्हनिंग टू ऑल. हॅलो गुड इव्हनिंग टू ऑल. ओके चलो. आय थिंक ऑडिओ व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर असणार आहे. सो व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल. बघा, फोर्थ सेमिस्टर आपली पूर्णपणे झालेली आहे, एक्झाम झालेली आहे. हा पेपर बाकी आहे कुठला अजून? सगळे झालेले आहेत. फोर्थ सेमिस्टर तुम्ही पास आउट झाला असं आपण समजू. सेकंड इयर तुम्ही पास झाला असं आपण समजू. आणि आता आपण जाणार आहे फिफ्थ सेमिस्टर म्हणजे थर्ड इयर. इम्पॉर्टंट इयर आहे. इम्पॉर्टंट इयर का? कारण फिफ्थ सेमिस्टर तुम्हाला माहित असेल, बरोबर आहे ना? फिफ्थ प्लस सिक्स्थ सेमिस्टर ह्या दोघांचं ऍव्हरेज जे पर्सेंटेज असतात त्याच्यावर तुम्हाला डिग्रीला ऍडमिशन मिळते. बरोबर आहे? फिफ्थ सेमिस्टरचे पर्सेंटेज, सिक्स्थ सेमिस्टरचे जे काही पर्सेंटेज आहेत याचं जे काही ऍव्हरेज मार्क्स आहेत, समजा फिफ्थ सेमिस्टरला तुम्हाला 94% पडले, सिक्स्थ सेमिस्टरला समजा तुम्हाला 90% पडले, तर या दोघांचं ऍव्हरेज किती झालं? तर 92% तुमचं ऍव्हरेज झालं. 2% तुम्ही कमी आला फिफ्थ सेमिस्टर पेक्षा. समजतंय? तुम्हाला जर पर्सेंटेज मेंटेन करायचे असतील तर दोन्हीकडे तुम्हाला सेम मार्क पाहिजे, किंवा फिफ्थ सेमिस्टरला जेवढे पर्सेंटेज आहेत त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज सिक्स्थ सेमिस्टरला पाहिजे, जर तुम्हाला तुमचं ऍव्हरेज वाढवायचं असेल तर. खरी फॅक्ट सांगतो मी तुम्हाला, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर 70% पेक्षा कमी मार्क असतील तर डिग्रीला ऍडमिशन मिळत नाही. कळालं मी काय सांगितलं? ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला, ओपन कॅटेगरी, ओपन आणि ओबीसी फार काही वेगळं राहिलेलं नाहीये. ओपन आणि ओबीसी सेमच आहे. कट ऑफ फार काही वेगळा नाही. 1-2 टक्क्याचं इकडं तिकडं, फार तर फार 5%. त्याच्या पलीकडं फरक राहिलेला नाही ओपन आणि ओबीसीचा. राहिला प्रश्न एससी, एसटी, एनटी, एनटीसी, बी यांचे कट ऑफ कमी लागतात पण जागा तेवढ्या अवेलेबल नसतात कॉलेजमध्ये, असा पण प्रश्न आहे. त्यामुळं पर्सेंटेज चांगलं पडण्याचा प्रयत्न करा. 5व्या सेमिस्टर आपण एवढ्या लवकर सुरू का करतोय? तर तुम्हाला त्याचा काहीतरी ऍडव्हान्टेज मिळावा यासाठी आपण सुरू करतोय. एवढ्या लवकर सुरू करणार आणि तुम्ही मध्येच कुठेतरी रिव्हिजन बंद करणार किंवा त्याच्यावर लक्ष देणार नाही तर तुम्ही परत मग एवढ्या लवकर स्टार्ट घेऊन काही उपयोग नाही. लक्षात घ्या, तुम्ही परत आहे त्या सिच्युएशनला येणार. एवढं लवकर स्टार्ट घेऊन, एवढं स्ट्रगल करून, एवढी मेहनत करून जे तुम्ही आता कष्ट करताय, एवढं करून काय उपयोगाचं नाही. लक्षात घ्या. समजतंय का तुम्हाला? आता तुमचं शेड्यूल काय काय मी तुम्हाला सांगतो, जस्ट आपण डिस्कस करू सगळं, कारण तुमच्या समोर हे मांडणं मला गरजेचं वाटतंय. फिफ्थ सेमिस्टर तुमची कशी जाणार आहे पूर्ण, तुमची जी अकॅडमिक कॅलेंडर जे एमएसबीटीनं पब्लिश केलेलं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सगळं टाइम टेबल सांगतो. आणि शक्यतो एमएसबीटी ते फॉलो करत. 99% ते एमएसबीटी फॉलो करत. फार तर फार काहीतरी म्हणजे सुनामी आली, करोना आला आणि काय वेगळं आलं तर ते बदलत, नाहीतर बदलत नाही. तेच तुमचं शेड्यूल राहतं. तर त्यांनी जो शेड्यूल दिलाय तुमचं अकॅडमिक स्टार्ट जे आहे 1 जुलै, अकॅडमिक हे डेट्स जे आहेत ना हे तुम्ही पण लिहून घ्या. अकॅडमिक जे टर्म आहे तुमची पूर्ण अकॅडमिक टर्म जी आहे ती 1 जुलै टू 1 जुलै टू ही आहे 17 ऑक्टोबर, 17 ऑक्टोबर. ओके. आता राहिला प्रश्न थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांचा. त्यांचा काही 1 जुलैला चालू होणार नाही. म्हणजे तुम्ही फिफ्थ सेमिस्टर तुमचं काही 1 जुलैला चालू होणार नाही. तुम्ही कधी जाणार? समजा तुम्ही आता 25 मे ला ट्रेनिंगला गेलेला आहात, बरोबर आहे? आयटीआर इंडस्ट्रियल ट्रेनिंग 12 वीक्स तुम्हाला ट्रेनिंग करायचं आहे. 12 वीक्स ट्रेनिंग करायचं म्हणजे 3 महिने, म्हणजे 25 मे, जून, जुलै, ऑगस्ट. म्हणजे तुम्ही कॉलेजला कधी जाणार? 25 ऑगस्टला. ठीक आहे, 25 ऑगस्ट किंवा 16 ऑगस्ट, म्हणजे 15 ते 25 दरम्यान तुम्ही जाणार. 15 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही कॉलेजला जाणार, हे तर मान्य आहे. ठीक आहे. बघा, आता कॉलेजमध्ये लगेच फास्ट शिकवायला चालू करतात. टॉस सारखा विषय
टॉसला एवढे न्यूमरिकल्स आहेत, सॉमचा पण वरचढ विषय आहे. तुम्हाला आता सुरू झाल्यावर लक्षात येईल. पहिला टॉपिक स्लोप अँड डिफ्लेक्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला त्याचं न्यूमरिकल सोडवताना लक्षात येईल की सॉम कसा वेगळा आहे आणि टॉस कसा वेगळा आहे. तुमचं तुम्हाला जाणवेल, मी सांगायची गरज नाही. ठीक आहे. मग आता तुम्ही जॉईन होणार किती, साधारण तुम्ही जे जॉईन होणार आहात ते साधारण तुम्ही जॉईन होणार आहात 15 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान, बरोबर ना? 15 ते कोणाचं हे लवकर शेड्यूल चालू झालं असेल ITR-चं, तर ते लवकर जॉईन होतील. ज्यांचा ITR उशिरा होईल ते उशिरा जॉईन होतील. ठीक आहे. तर या दरम्यान तुम्ही काय होणार, जॉईन होणार. हे थोडं मी साईडला ठेवतो, डेट लक्षात असू द्या. पुढं आता जे सेकंड तुमची तारीख आहे, फर्स्ट क्लास टेस्ट आली लगेच. फर्स्ट क्लास टेस्ट, फर्स्ट क्लास टेस्ट जी आहे ती आहे 21 ते 22 सप्टेंबर. 21 to 22 सप्टेंबर. तुम्ही जॉईन कधी होणार आहे, ऑगस्टला. 15 ते 25 लगेच एक महिन्याच्या आतच तुमची क्लास टेस्ट 1 म्हणजे युनिट टेस्ट 1 असणार आहे. त्याला सिलेबस काय असतो, 50% सिलेबस. मला सांगा 20 दिवसात तुमचा 50% सिलेबस कॉलेजमध्ये शिकवून होणार आहे का? कॉलेजमध्ये होतोय कॉलेजमध्ये. कसा होतोय ते तुम्हाला पण माहिती आहे. ठीक आहे. हे तारखा लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो, सगळं याचा रेफरन्स मी तुम्हाला देतो. फर्स्ट क्लास टेस्ट तुमची 21 ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान आहे. त्यानंतर सेकंड क्लास टेस्ट, जी काही तुमची होणार आहे ती आहे 12 ते 14 ऑक्टोबर. 12 ते 14 ऑक्टोबर. 12 to 14 ऑक्टोबर म्हणजे साधारण परत 20-25 दिवसात तुमची सेकंड ड्युटी होणार, सेकंड क्लास टेस्ट होणार. तेच 20-25 दिवसात जे काय असेल ते तेवढ्या दरम्यान त्या टाइम टेन्युअर मध्ये तुमची सेकंड क्लास टेस्ट होणार. मला सांगा तेवढ्या 20-25 दिवसात परत उरलेला 50% सिलेबस कव्हर होईल का? प्रॅक्टिकली विचार करा. कॉलेजमध्ये होणार, कॉलेजमध्ये कसं ना कसं तरी डिक्लेअर करणार, काहीतरी करणार, सिलेबस कम्प्लीट करणार. तुम्ही फक्त तारखांचा घोळ लक्षात घ्या. सेकंड क्लास टेस्ट झाली की तुम्हाला माहिती आहे की टर्म एंड असते. तुमची टर्म कधी आहे, 1 जुलै ते 17 ऑक्टोबर. 17 ऑक्टोबरला तुमची टर्म एंड आहे, समजतंय का? 17 ऑक्टोबरला तुमची टर्म एंड. तिथून पुढे तुमचे लेक्चर नाही होणार. ऍक्च्युली 14 ऑक्टोबर पासूनच नाही होणार. UT 2 झाली की तर तुम्हाला अनुभव आहे. क्लास टेस्ट 2 झाली की कोण लेक्चरला बसत, होत नाहीत लेक्चर. म्हणजे साधारण त्या दरम्यानच तुमचा सिलेबस कव्हर केला जाईल, 12 ते 14 ऑक्टोबरच्या दरम्यान. त्यानंतर तुमची जी काय प्रॅक्टिकल एक्झाम होणार बघा हे महत्वाचं मी तुम्हाला शेड्यूल सांगतोय. प्रॅक्टिकल एक्झाम जी आहे ती 21 ते 31 ऑक्टोबर. 21 ते 31 ऑक्टोबर या दरम्यान तुमची प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे जे काय तुम्ही काय म्हणतात एक्सटर्नल ओरल वगैरे असतात ना, ते देता तुम्ही, बरोबर ना? ते त्याचं शेड्यूल हे या दरम्यान तुम्हाला पूर्ण कम्प्लीट करायचे. आणि फायनल जे तुमचं असणार आहे ते थिअरी एक्झाम. थिअरी एक्झाम जी आहे ती 17 नोव्हेंबर टू 9 डिसेंबर या दरम्यान तुम्हाला हे करायचंय, ही थिअरी एक्झाम द्यायची. म्हणजे 17 तारखेला तुमचे मेन MSBT चे पेपर चालू होते. 17 ते 9 डिसेंबरच्या दरम्यान तुमचा सगळा MSBTचा एक्झामचा जो काय कार्यक्रम आहे तो सगळा होईल, बरोबर? हे असे डेट्स आहेत. यामध्ये आता ट्विस्ट काय, गणपती, दसरा, दिवाळी या सगळ्या गोष्टी आल्या, बरोबर? गणपती साधारण कधी आहे सांगतो, सप्टेंबर मध्ये गणपती. सप्टेंबर मध्ये तुमची गणपती आहे. त्यानंतर ऑक्टोबर मध्ये नवरात्री आहे आणि नोव्हेंबर मध्ये दिवाळी आहे. यात तुमचा 1 महिना वाया जातो सगळा. हे सगळं जर पकडलं आपण तर 1 महिना तुमचा वाया जातो. त्यानुसार तुम्ही नियोजन करा. हे शेड्यूल आहे. या शेड्यूल मध्ये
99% बदल होत नाही. समजतं मी काय सांगतोय? 99% यामध्ये बदल होत नाही. तुम्ही तुमचं शेड्यूल कसं ठेवायचं बघा. तुम्ही हे सण का सांगितले, त्यात तुम्ही किती एंगेज असता, तुम्ही तुमचा किती अभ्यास करता, ती तुमची हे होणार आहे ना क्लास टेस्ट या दरम्यानच काहीतरी गणपती वगैरे आहे, क्लास टेस्ट 2 दरम्यान काहीतरी नवरात्री वगैरे आहे. तुम्ही तेव्हा किती सिरियसली अभ्यास करणार. क्लास टेस्ट 1 क्लास टेस्ट 2 चं इम्पॅक्ट तुम्हाला मेन पर्सेंटेज वर पण पडतोच तुमच्या. समजतंय? तर हे जे डेट्स आहेत हे तुम्ही लिहून घ्या, महत्वाचे आहेत. नंतर नसेल तर मी तुम्हाला हे डेटचं शेड्यूल पण पाठवतो. आणि तुमची जी नवीन जी सेमिस्टर आहे, नवीन जी सेमिस्टर चालू होणार ती लगेच 6th सेमिस्टर 15 डिसेंबरला चालू. 15 डिसेंबर, 9 डिसेंबरला तुमची एक्झाम संपली, 15 डिसेंबरला तुमची 6th सेमिस्टर चालू, सुट्टी नसते. 15 डिसेंबरला तुमची 6th सेमिस्टर चालू आणि ती संपणार 3 एप्रिलला. आणि हे MSBTचं शेड्यूल आहे, यात बदल होत नाही. मी परत सांगतोय, 15 डिसेंबरला 6th सेमिस्टर चालू, 3 एप्रिलला संपणार. कळालं काय सांगतोय? त्यामुळं हे शेड्यूल महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो, मला टॉस सब्जेक्ट संपवायला 65 तास लागतात. डिटेल इन डेप्थ आपण कसं शिकवतो तुम्हाला माहिती आहे. किती तास लागतात मला? 65 अवर्स घड्याळाचे, 65 अवर्स मला लागतात टॉस संपवायला. आपण प्रॉब्लेम सोडवून घेतो, आपण साइड बाय साइड थेअरी मी तुम्हाला डिक्टेट करेन, शिकवेन, लिहून देईन. प्रॉब्लेम सोडवायला मला पूर्ण टॉसचा सिलेबस संपवायला 65 तास लागतात, जवळपास 2 महिने पूर्ण टॉस संपवायला. समजतंय का? आणि तुम्ही 2 महिन्यात इथं बघा, हे किती 20 दिवसात तुमचा ते 20-40 दिवसात तुमचं पूर्ण सिलेबस संपू शकणार आहेत का? नाही. म्हणून आपण वेकेशन बॅच चालू करतोय. समजतंय का पर्पज तुम्हाला? आणि ज्या वेळेस तुमचं पूर्ण टॉस होईल संपून, परत हेच तुम्ही काय करणार आहे, कॉलेजमध्ये शिकणार आहे. कॉलेजमध्ये तुम्ही आपल्या पद्धतीने सोडवा, किंवा आपल्यापेक्षा सोपं तुम्हाला तिथं सापडलं तर ती पद्धत, ती मेथड तुम्ही अडॉप्ट करा. माझं म्हणणं असं नाही की माझीच मेथड तुम्ही वापरा. त्याच्यापेक्षा सोपं तुम्हाला कॉलेजमध्ये सापडलं तर ती मेथड तुम्ही अडॉप्ट करा, ती वापरा. पण तिथं तुमचं नक्कीच रिव्हिजन होणार, तुमची होणार की नाही होणार? तुम्ही अभ्यास करताना तिसऱ्यांदा रिव्हिजन होणार. प्लस आपले हे लेक्चर जे का असणार आहेत ऍपवरचे, ते तुम्हाला कायम अवेलेबल असणारच आहेत. तुम्हाला याची व्हॅलिडिटी 31 डिसेंबर पर्यंत, पूर्ण एक्झाम होईपर्यंत तुम्हाला त्याची व्हॅलिडिटी मिळेल. याचा फायदा तुम्ही करून घ्या, हे मला सांगायचं आहे. तर हे शेड्यूल आहे तुमचं 5th सेमिस्टरचं पूर्ण शेड्यूल. इथे लक्षात समजतंय का? आणि मला टॉस संपवायला 65 तास, म्हणजे आपण आज चालू केलंय 28 मे, बरोबर? समजा 1 जून पासून आपण पकडू, म्हणजे जून जुलैमध्ये आपला पूर्ण टॉसचा सिलेबस संपतो. जुलै एंड पर्यंत आपला सगळा टॉसचा सिलेबस संपलेला असेल. फार तर फार 5 ऑगस्ट, त्याच्या आतच पूर्ण सिलेबस संपवणार. आणि मग WRE कडे जाणार, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. त्याला मला एक साधारण 38 ते 40 तास लागतात WRE संपवायला. 38 to 40 अवर्स त्याचे लागतात. आता तुम्हाला 5th सेमिस्टरला कोणकोणते विषय आहेत ते सांगतो मी तुम्हाला. तर तुम्हाला टोटल बघा, पहिला जो विषय आहे तो आहे टॉस, थिअरी ऑफ स्ट्रक्चर. दुसरा जो विषय आहे, सब्जेक्ट आहे, तो वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग आहे. तिसरा जो आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग हा तुम्हाला ऑनलाईन आहे. ऑनलाईन जसं तुम्ही एन्व्हायरमेंटचा पेपर दिला तसा तुम्हाला हा सुद्धा ऑनलाईन पेपर द्यायचा आहे. कळालं? आणि हे 70 मार्कचे थेअरी आहे. 70 मार्क्स थेअरी तुम्हाला रिटर्न पेपर याचा द्यायचा आहे. 70 मार्क याचा सुद्धा थेअरी तुम्हाला रिटर्न पेपर द्यायचा आहे. 4th जो सब्जेक्ट आहे तो आहे इलेक्टिव्ह. इलेक्टिव्ह मध्ये 3 विषय आहेत. पहिला आहे ECG.
हा सब्जेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये आहे. एनर्जी कन्झर्वेशन अँड ग्रीन बिल्डिंग. एनर्जी कन्झर्वेशन अँड ग्रीन बिल्डिंग हा एक विषय आहे. दुसरा आहे तो प्रिस्ट्रेसचा आहे, प्रिस्ट्रेस. आणि तिसरा आहे तो रोड ट्रॅफिकचा आहे. यातला आता तुमचं कॉलेज कोणतं निवडतं त्यानुसार तुम्हाला इलेक्टिव्हचा 70 मार्कचा थिअरी पेपर तुम्हाला द्यायचा. प्रत्येक कॉलेज वेगवेगळं निवडतं. ठीक आहे. काही कॉलेज ईसीजी घेतलेलं आहे, काही कॉलेज ट्रॅफिक घेतलेलं आहे, काही कॉलेज प्रिस्ट्रेस घेतलेला आहे. तुमच्या सिनियर्सला तुम्ही विचारा की तुम्ही कोणता इलेक्टिव्ह घेतला होता, त्यानुसार त्याचा पण अभ्यासाला चालू करा. शक्यतो तोच घेतील तुमच्या जे सिनियर्सनी घेतले होते. आणि याला सुद्धा 70 मार्कचा थिअरीचा पेपर आहे. म्हणजे तुम्हाला 3 पेपर हे 70 मार्कचे रिटर्न आहेत आणि एक पेपर जो आहे तो ऑनलाईन आहे. समजतंय का काय सांगतोय? हे अशा पद्धतीनं सगळं तुमचं शेड्यूल असणार आहे. हे तुमचं सेमिस्टरला तुम्हाला एवढे विषय आणि हे तुमचं सेमिस्टरचं शेड्यूल पूर्ण हे तुमच्या समोर मी विथ डेट्स सगळं मांडलेलं आहे. यात बदल होत नाही. परत मी रिपीट सांगतोय, यामध्ये बदल होत नाही. हेच डेट राहतात. याच्या व्यतिरिक्त अगदीच कोणतरी बाबा पंतप्रधानाला काहीतरी झालं, मुख्यमंत्र्याला काहीतरी झालं तर ते बदलू शकतात डेट, अदरवाईज नाही बदलणार डेट. कळालं? ठीक आहे. तुम्हाला मला काय डेट बदलत नसतात. पंतप्रधान, मुख्यमंत्री, मेन जो MSPT ला कोणाचं काय झालं तर ते बदलणार, नाहीतर नाही बदलणार डेट्स. ठीक आहे. सो हे असे आहेत. आपण जे सब्जेक्ट या 5th सेमिस्टर मध्ये आपल्या क्लासमध्ये कव्हर करणार आहे ते 2 सब्जेक्ट कव्हर करणार आहे. एक म्हणजे टॉस आणि दुसरं म्हणजे WRE. WRE मध्ये तुम्हाला पूर्ण डॅम स्टडी करायचं. डॅम आणि कॅनल म्हणजे हायड्रोलिक्स जो सब्जेक्ट आहे त्याच्या पुढचा, हायड्रोलिक्सच्या पुढचा स्टडी सगळं WRE मध्ये करायचा. हायड्रोलिक्सचा बेस त्याला पक्का पाहिजे तुमचा. समजतंय? थोडाफार हायड्रोलिक्सचा बेस तुम्हाला त्याच्यामध्ये पक्का पाहिजे. आणि याच्यामध्ये तुम्हाला डॅम वगैरे सगळं शिकवणार आहे. डॅम, कॅनल हे सगळं याच्यामध्ये आहे. पॉप्युलेशन फोरकास्टिंग वगैरे हे सगळं वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये आहे. आणि हे सगळं आपण काही मी याच्यामध्ये हे केलेलं आहे, अॅनिमेशन वगैरे टाईप असं सगळं त्याच्यामध्ये केलेलं आहे. अॅनिमेटेड आणि पिक्टोरियल स्टडी म्हणजे डॅमची इमेज बघितल्यावर तुमच्या पटकन लक्षात येतं. KTVR, कोल्हापूर टाईप बंधारा, ओपन वियर हे सगळं याच्यामध्ये आहे. हे तुम्हाला मी WRE मध्ये शिकवणार आहे. टॉस मध्ये कसं आहे, टॉस मध्ये जर तुम्ही बघितलात तर 80% न्यूमरिकल्स आहेत, न्यूमरिकल्स आणि 20% थेरी. 80% न्यूमरिकल्स आणि 20% थेरी. WRE मध्ये जर तुम्ही बघितलं तर 60% आहे. 60% किंवा 70% थेरी आणि 30% न्यूमरिकल. 5-10% इकडे तिकडे होईल, पण असंच तुमचं पॅटर्न असणार आहे. टॉसला पूर्ण न्यूमरिकल आहे. मागचे पेपर काढून तुम्ही बघा. ठीक आहे. तर हे असं शेड्यूल. इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला पूर्ण थिअरी आहे, त्याला ऑनलाईन पेपर द्यायचा आहे. ECG बघितला तुम्ही, ECG जर तुम्ही घेतलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण थिअरी आहे ECG ला. ओके. ECG ला सुद्धा तुम्हाला पूर्ण थिअरी आहे. एनर्जी कन्झर्वेशन अँड ग्रीन बिल्डिंग याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण थिअरी आहे. ओके. तर असं शेड्यूल तुम्हाला 5व्या सेमिस्टरचं तुमचं असणार आहे. क्लिअर आहे का? ओके. टॉसचे टॉपिक्स मी तुम्हाला लिहून देतो. टॉसचे टॉपिक्स लिहून घ्या. टॉसचे कोणकोणते टॉपिक आहेत आणि आपण नेक्स्ट लेक्चर पासून टॉसचा पहिला टॉपिक चालू करणार आहे. फर्स्ट टॉपिक स्लोप अँड डिफ्लेक्शन बेसिक आहे. आणि बेसिक गोष्टी जर समजल्या थिअरीच्या तर न्यूमरिकल समजतात, अदरवाईज समजत नाही. ठीक आहे. सो असं एक टेबल करा सगळ्यांनी आणि टेबल मध्ये मी जे नावं लिहून देतोय ते लिहून घ्या. सो सिरियल नंबर, थोडस सिरियस व्हा. आणि जर तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे आताच ठरवा. डिग्रीला तुम्हाला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे आता ठरवा आणि त्या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला
नेटवर अवेलेबल आहे, नेटवर तुम्हाला अवेलेबल आहे. तुमच्या कास्टचा कट ऑफ बघा तुम्ही, ओपनचा कट ऑफ बघा. ओपनचा कट ऑफच्या वर कट ऑफ लागत नाही. तुमची कास्ट कुठली का असेल ना, तुम्ही टार्गेट ठेवा ओपनचा कट ऑफ. कळालं का? टार्गेट ठेवत असताना ओपनचं कट ऑफ टार्गेट ठेवा. चांगल्या कॉलेजला शिका, चांगल्या कॉलेजला शिकला की त्याचा फायदा पण तुम्हाला चांगला होणार. ठीक आहे, त्यासाठी म्हणून आपण एवढं खटाटोप करतोय, म्हणून आपण एवढं लवकर स्टार्ट घेतोय. तुमचं चालू होणार आहे जुलैमध्ये, तुम्ही तर जाणार आहे ऑगस्ट मध्ये, आपण मे मध्ये चालू करतो. याचं कारण काय? याचं एकमेव कारण हे आहे. ठीक आहे, आणि जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल, टॉस हा असा विषय आहे की एकदा वाचला, एकदा तुम्ही लेक्चर अटेंड केलं म्हणजे कायम लक्षात राहते असं नाही. तर तुम्ही सारखं सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. सॉल्व्ह केल्यावर मग तुमच्या लक्षात येणार की हा अरे इथं प्लस नाही तर मायनस टाकायचं. याच्यामध्ये इंटिग्रेशन पण आहे, पहिल्या टॉपिकलाच इंटिग्रेशन आहे. स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये इंटिग्रेशन आहे. ठीक आहे, ते गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल. सो फर्स्ट टॉपिकचं नाव लिहून घ्या, स्लोप अँड डिफ्लेक्शन. स्लोप अँड डिफ्लेक्शन, आणि याचं जे वेटेज आहे ते आहे 14 मार्क्स. 14 मार्क्सचं याला वेटेज आहे. ओके, so this is the first topic. Now second topic is fixed beam. फिक्स्ड बीम याचं जे वेटेज आहे ते 10 मार्क्सचं वेटेज आहे. 10 मार्क्स. टेन मार्क्सचं याला वेटेज आहे. नेक्स्ट थर्ड जो टॉपिक आहे तो आहे कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम याचं जे वेटेज आहे ते 16 मार्क्सचं वेटेज आहे. 16 मार्क्स. ओके, त्यानंतर फोर्थ टॉपिक जो आहे तो आहे मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड, आणि याचं जे वेटेज आहे सगळ्यात जास्त वेटेज आहे 18 मार्क्स. 18 मार्क्स याला वेटेज आहे. लास्ट टॉपिक फिफ्थ, सिंपल ट्रसेस. सिंपल ट्रसेस. सिंपल ट्रसेस याचं जे वेटेज आहे ते आहे 12 मार्क्स. 12 मार्क्स याला वेटेज आहे. सो असे टोटल ओव्हरऑल 70 मार्क्सचा हा तुमचा सिलेबस आहे. ओके, टोटल किती मार्क्स झाले हे? 70 मार्क्स. असा टोटल 5 टॉपिक्सचा 5 युनिट्सचा तुमचा टॉसचा सिलेबस पूर्ण आहे. बोला, तुम्हाला काय विचारायचं याच्यामध्ये? क्लिअर? हे असे टॉपिक आहेत. महत्वाचं टॉपिक मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्युअस बीम हा टॉपिक यायला लागतो. हा टॉपिक जर आला आणि फिक्स बीम, ह्या मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड मध्ये फिक्स बीम मध्ये जो मी तुम्हाला टेबल देणार आहे त्या टेबलचे फॉर्म्युले सगळे तुम्हाला इथं पण लागतात आणि इथं पण लागतात.
फिक्स बीम म्हणजे सेकंड टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये जे काही फॉर्म्युले आहेत बेसिक, याच्यामध्ये जे काही बेसिक फॉर्म्युले आहेत या बेसिक फॉर्म्युल्याच्या बेसिसवर तुम्हाला तिसरा आणि चौथा टॉपिक सॉल्व्ह करायचा आहे. फिक्स बीमचे तुम्हाला फॉर्म्युलेच माहित नाहीत तर तुम्ही तिसरा आणि चौथा टॉपिक सॉल्व्ह करू शकत नाही. कळालं? ठीक आहे. तर टॉस मध्ये नेमकं काय शिकायचं ते समजून घ्या, सांगतो मी तुम्हाला. आतापर्यंत तुम्ही काय काय शिकलात? ईजीएम शिकला आणि सॉम शिकला. या दोन्ही मध्ये तुम्ही कसले स्ट्रक्चर शिकले तर डिटर्मिनेट स्ट्रक्चर डिटर्मिनेट स्ट्रक्चर तुम्ही याच्यामध्ये शिकलात. टॉस मध्ये तुम्हाला काय शिकायचं बघा. टॉस जो आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरचं अनालिसिस करायचं आहे. इनडिटर्मिनेट, तर डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेट मध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे अवेलेबल इक्विलिब्रियम कंडिशन्स किती आहेत कोप्लेनार नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम साठी? बघा मी काय सांगतोय, कोप्लेनार नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम साठी आपल्याकडे अवेलेबल इक्विलिब्रियम कंडिशन्स आहेत 3. कुठले कुठले? एक समेशन Fx इक्वल टू 0, दुसरं काय समेशन Fy इक्वल टू 0, तिसरं काय समेशन मोमेंट इक्वल टू 0. असे किती इक्विलिब्रियम कंडिशन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत? 3. जास्तीत जास्त तुम्ही किती अननोन काढू शकता? 3 अननोन काढू शकता. रिएक्शन शिकलाय तुम्ही याच्यामध्ये, ईजीएम मध्ये, सॉम मध्ये. एसएफडी बीएमडी काढली का नाही? एसएफडी बीएमडी ईजीएम सॉम मध्ये तुम्ही शिकलात की नाही? असा तुम्हाला बीम दिलेला असायचा सिम्पली सपोर्टेड आणि त्याच्यावर काहीतरी समजा युडीएल आहे, पॉइंट लोड आहे. मग तुम्ही काय केलं, इथली रिएक्शन आर ए, इथली रिएक्शन आरबी काढली आणि मग एसएफडी बीएमडी काढलं सॉम मध्ये. ईजीएम मध्ये तुम्ही शिकला रिएक्शन कशा काढायची आणि सॉम मध्ये तुम्ही एसएफडी बीएमडी कसा काढायचा हे शिकला. बरोबर आहे? हे तुम्ही अनालिसिस केला. मग हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे अवेलेबल इक्विलिब्रियम कंडिशन्सचा वापर करून हे जे अननोन्स आहेत हे तुम्ही फाइंड आउट करता. आर ए आणि आरबी रिएक्शन्स. कॅन्टिलिव्हर बीम असेल तर तिथं 3 रिएक्शन येत होते. कॅन्टिलिव्हर म्हणजे काय? कॅन्टिलिव्हर म्हणजे बघा, एक एंड फिक्स आहे, एक एंड फ्री आहे. एक एंड फिक्स आहे, एक एंड काय फ्री आहे. आणि अशा वेळेस बघा इथं तुम्ही काय करत होता, हा फिक्स आहे तर इथं 3 रिएक्शन्स येत होते. बरोबर आहे का? किती रिएक्शन येत होते इथं? 3 रिएक्शन. एक हॉरिझॉन्टल, जर इथे समजा काहीतरी युडीएल आहे, इन्क्लाइन लोड आहे असं काहीतरी, तर इथे एक रिएक्शन हॉरिझॉन्टल येत होती, एक रिएक्शन व्हर्टिकल येत होती आणि तिसरी रिएक्शन जी होती ती मोमेंट होती. आठवतंय? 3. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही आतापर्यंत किती रिएक्शन्स काढले? 3 रिएक्शन्स काढले. अवेलेबल इक्विलिब्रियम कंडिशन्स किती होते तुमच्याकडे? 3. मग असे जे स्ट्रक्चर आहेत जे तुम्ही अवेलेबल इक्विलिब्रियम कंडिशन्सचा वापर करून सॉल्व्ह करू शकता, अनालाइज करू शकता, त्याला म्हणायचं डिटर्मिनेट स्ट्रक्चर. काय कळालं का नाही कळालं? काय म्हणलं मी? तुमच्याकडे अवेलेबल इक्विलिब्रियम कंडिशन्स किती आहेत? 3. मग मॅक्सिमम तुम्ही किती अननोन काढू शकता? 3. मॅक्सिमम अननोन 3 ज्याच्यात आहेत, ज्याचं तुम्ही अनालिसिस करणार, ते स्ट्रक्चर तुमचं असणार डिटर्मिनेट स्ट्रक्चर. राईट? मग आता ज्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त अननोन्स आहेत, फॉर एक्झाम्पल फिक्स बीम घ्या, आपला जो टॉपिक आहे सेकंड, हा फिक्स बीम हा इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर आहे. कसं काय इनडिटर्मिनेट आहे? किती रिएक्शन झाले याला? 6 रिएक्शन झाले. इकडं 3 तिकडं 3 ना. फिक्स बीम फिक्स सपोर्ट आहे म्हटल्यावर इथं समजा असं युडीएल आहे आणि एक इन्क्लाइन लोडिंग आहे, तर एक हॉरिझॉन्टल रिएक्शन येणार, एक व्हर्टिकल येणार, एक मोमेंट येणार. किती रिएक्शन झाले? 3 रिएक्शन झाले. बरोबर? 3 रिएक्शन झाले. तसं सेम इकडे बघा,
हे हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि मोमेंट. परत इथं किती रिएक्शन झाले? 3 आणि 3 या बीम मध्ये टोटल अननोन्स किती आहेत? 6. तुमच्याकडे अवेलेबल इक्विलिब्रियम कंडिशन्स किती आहेत? 3. म्हणजे हे झालं इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. कळालं? हे झालं काय? इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. आणि इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर सॉल्व्ह करण्यासाठी आपण टॉसचा अभ्यास करायचा. मग त्यासाठी हे सगळे मेथड आहेत. स्लोप डिफ्लेक्शन, त्यानंतर मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड, ठीक आहे, 3 मोमेंट थेरम किंवा क्लॅपेरॉन्स थेरम, हे सगळे मेथड आहेत जे इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरचं अनालिसिस करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. कळालं का? हे टॉस मध्ये पूर्ण तुम्हाला शिकायचं. हे जे मेथड आहेत, स्लोप अँड डिफ्लेक्शन ही मेथड आहे. त्याच्यामध्ये एक मेथड आहे डबल इंटिग्रेशन मेथड किंवा मॅक्युलस मेथड, ती शिकायची आपल्याला. डबल इंटिग्रेशन मेथड नावातच आहे, दोनदा तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायला लागणार. डबल इंटिग्रेशन मेथड किंवा मॅक्युलस मेथड. फिक्स बीम यामध्ये आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपल नावाची एक मेथड आहे, त्या मेथडनं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. फर्स्ट प्रिन्सिपल इक्वेशन्स, त्यांना तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. कंटिन्युअस बीम मध्ये क्लॅपेरॉन्स थेरम आहे. कंटिन्युअस बीम म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय, की ज्या बीमला 2 पेक्षा जास्त सपोर्ट आहे, बरोबर, तर त्याला आपण काय म्हणणार? कंटिन्युअस बीम म्हणणार. याच्यामध्ये आहे क्लॅपेरॉन्स थेरम किंवा 3 मोमेंट थेरम, ही मेथड आहे. ती त्या मेथडनं आपल्याला सॉल्व्ह करायचं तो बीम. त्यानंतर ही वेगळीच मेथड आहे, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. मेथडच नाव आहे मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. यामध्ये आपल्याला वेगळी मेथड वापरायची आहे, टेबल करायला लागतो आपल्याला त्याच्यामध्ये. आणि हा पूर्ण वेगळा टॉपिक आहे. सिंपल ट्रस्टचं अनालिसिस आपल्याला त्याच्यामध्ये करायचं असतं. असं ओव्हरऑल तुम्हाला हा टॉसचा सिलेबस आहे. क्लिअर? सो नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करणार आहे, तर पहिला टॉपिक चालू करणार आहे आणि फर्स्ट टॉपिकची थेरी चालू करणार आहे. पहिला सगळी मी थेरी तुम्हाला लिहून देतो. थेरी झाली की मग आपण प्रॉब्लेम्स कडे जाऊ. ठीक आहे? उद्यापासून आपले लेक्चर्स होतील. टायमिंग मी तुम्हाला ग्रुपवर कळवतो. ओके? ज्यांना डाऊट आहे ते थांबा, ज्यांना डाऊट नसेल त्यांनी लिव्ह केलं तरी चालेल. ओके, थँक्यू.